आज राईडचा आमचा तिसरा दिवस। मी काल मित्राच्या घरी माझ्या ओळखीचा मित्र आहे त्याच्या घरी स्टेला होतो। आता सकाळी आंघोळ करून फ्रेश होऊन आता मी माडमध्ये जे पॉईंट आहे त्या मी फिरणार आहोत। बॅकपॅक करायला घेतो। आता चहा पिऊन झालेला आहे, नाश्ता केलेला आहे। तिकडे बघू शकता सिद्धार्थ राऊत बॅकपॅक करण्याच्या तयारीत। धीरजने केलेला आहे, फक्त आमच्या दोघांच्या बॅकपॅक करायचे बाकी आहेत। आम्ही फिरायला जाऊ, तिथं तुम्हाला नक्कीच सीन दाखवू का असेल। आता आम्ही आलो महाड सिटीमध्ये। आमची इच्छा होती का इथं पावभाजी खावावी, पण नाही खाली। हे बघा घसारलन खावाला, घसारलन खावाला। त्या काकू त्या आम्हाला सुकट भाकरी देत होत्या, पण हे भाऊंची इच्छा होती काय मला पावभाजीच खावा जायची। नाही भेटलं तर काय करणार आहे बघा। डोसं खाऊन दिवस चाललाय। काय बोलताय तुम्हाला? आजची आपला तिसरा दिवस पण लो बजेट ट्रिप होईल आपली। या खावाला नजारा बघा। कसं एक नंबर रोड आहे, गाडी चालवायला जाम मजा येते। नुसता नजारा बघ। या बघा ते आपल्या इथे दिसत नाही कुठे। अशक्य सुंदर असा रोड माझ्या समोर आहे आणि मी त्या रोडवरून राईड करतोय। बस पुढचा काय डायलॉग आठवण आहे, इतकाच आठवते म्हणून बोललो। आम्ही आता महाडपासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतर आहे वालवणकोंडी। तिथून तुम्ही पाहिलं असाल की महाराजांची साहित्य कृतीची प्रतिमा दिसते, ती इथूनच वालवणकोंडीमधूनच दिसते। तर आम्ही आता निघलो तिकडे जायला। किलोमीटर आमचं डेस्टिनेशन आहे, तुम्हाला दाखवतो। तिथं आख्यायिका अशी आहे की तिची नदी आहे, वालवणकोंडीचं देवस्थान आहे। तिथे त्या नदीत माशाच्या मुखातून देवीची उत्पत्ती झाली, तिथं आख्यायिका बोलली जाते। त्यातून तुम्हाला दाखवतो। जर पाणी कमी असेल तर खाली उतरून देतात, नाही तर तिथं जायला बंदी आहे पावसाळ्यामुळं। आणि ब्रिज पण जुना असल्यामुळे तिकडं आता जाऊन त्याची माहिती नाही, गेल्यावर आपल्याला समजेल। अतिशय सुंदर असा धबधबा वालनकोंडी। नजारे एवढे सुंदर आहेत की सांगू शकत नाही तुम्हाला शब्दात। हा पहा किती सुंदर धबधबा, खूप सुंदर असा नजारा आहे। सुबोध सरांचे मुलं आम्हाला हे नजारा पाहण्यास शक्य झाले, कारण ते लहानपणी इथेच राहायचे। आमचे दोन अंतर सिद्धू सौरभ गायब झाला। पावसाळी शक्यतो हा ब्रिज बंदच असतो, खूप जुना ब्रिज असल्यामुळे थोडा रिस्की काम आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वालनकोंडी देवस्थानाजवळ आम्ही आलो आहोत, पण हा ब्रिज आहे तो संपत असल्या कारणाने तिकडं सोडत नाहीत, म्हणजे बंदच ठेवलेला आहे। पुण्याचा बॅनर पण लावलेला आहे। आणि ज्या देवीचं मंदिर म्हणजे बघायला आलो होतो तिथं स्थान आहे देवीचं, ही माशातून मुखातून देवी निघलेली आहे। हे स्थान एक दरवर्षी तिथं त्यांना म्हणजे छत वगैरे देवीला बनवलं जातं, पण ते दर पावसाळ्यामुळे तिथं पाण्याचा प्रवाह तो
पुणे शहरातील कुंडमाला जो गाव आहे तिथं इंद्रायणी नदीवरील जो ब्रिज होता तो जी आता दुर्घटना झाली त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले. बोल. त्यामुळे हा जो ब्रिज आहे हा पण खूप वर्षापूर्वीपासूनचा आहे. तर त्याच्या पुनरुत्ती होऊ नये त्याची पुनरुत्ती परत होऊ नये म्हणून हा ब्रिज बंद ठेवलेला आहे आणि नोटीस संदर्भात लावलेले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली जी महाराजांची प्रतिमा आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण धुकं आणि ढगं असल्या कारणाने तुम्हाला ती दिसू शकत नाही. तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तुम्ही बघू शकता पण ते धुक्यामुळे दिसत नाही. आणि समोर जो एक लिंगाणा किल्ला पण इथं समोरच आहे. लिंगाणा ते तुम्हाला दाखवतो. हा लिंगाणा किल्ला आहे. आपण फोटोमध्ये पर्वत रांगांमध्ये छत्रपती महाराजांचा मूर्ती बघितली असेल ते आम्ही आता प्रत्यक्षात बघितलेलं आहे. अंगावर काटा आलेला आहे. ते तुम्हाला झुमिंग करून दाखवतो मी. याच्यासाठी आम्ही 2 तास थांबलो. धुका जायचंच नाव नव्हतं घेत. शेवटी आम्हाला ही तुम्ही मोबाईल उभा जेव्हा करणार स्टॉप करून व्हिडिओ तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष महाराजांची प्रतिमा तुम्हाला या सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये दिसेल. बघू शकता. याच्यासाठी आम्ही जवळजवळ 2 ते 2.5 तास इथे घालवले. शेवटी आता वातावरण क्लिअर झालं तेव्हा खूप छान अशी दिसते महाराजांची प्रतिमा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू. ओके ओके. बघू शकता तुम्ही. याला बोलता टॅलेंट ब्लॉगचा. नामचं मॉडेल बघा. मॉडेल मित्रांनो प्लॅन तर सर्वांनी मिळून केला होता पण बॅगा फक्त या चौघांनीच उचलल्या. काय भाऊ याच्याबद्दल बोलणार? चल 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 चल. म्हणजे एक व्यक्ती असा होता की सांगितलं सोमवार मंगळवार बुधवार सोडून कधी पण चला. प्लॅन करायला स्वतःच होता. त्याच्यासाठी आम्ही बुधवार शुक्रवार शनिवार 3 दिवस घेतले आणि त्यानेच घडवला. अशा कोण आमचे तो? त्याचं नाव काय? कोणी गद्दार. पसंत? सौरभ. गद्दार प्रतीक राऊत. प्रतीक राऊत. आता तुम्ही काय बोलणार 2 मिनिट मध्ये? आणि या गद्दारांना क्षमा नाही. आणि मानवंदर खंडीच्या देवाचे वर मान. बंटी केनी यांनी पण आम्हाला धोका दिलेला आहे. इच्छा असून सुद्धा आले नाही. आणि आमच्या समोर जो कॉल केला होता तो पूर्ण स्क्रिप्टेड होता. तुमची इच्छा आणि नंतर काय त्यानेच आहे? कॉल करून ते लागला का नाही. बाईक न्यायला नाही मी येणार. ते आम्हाला समजलं. एक छुपी माहिती भेटलेली आहे त्याचं नाव मी डिक्लेअर नाही करू शकत. बंडल मंडलच्या मागच्या ब्लॉगमध्ये जी ते गद्दार जे बोलत होते त्यांना मानवंदना देण्यात आली होती तशी आताही ती वेळ आलेली आहे मानवंदना द्यायची. जे नाही आले त्यांच्यासाठी. जे ना आले त्यांच्यासाठी सावधान. विश्राम. शाम होने आई, मौसम ने ली अंगड़ाई, तो किस बात की है लड़ाई? तू चली, मैं आई, तू चली, शाम होने आई मौसम ने ली अंगड़ाई तो किस बात की है लड़ाई. तू चल 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 मैं आई तू चल मैं आई. मला कसं वाटतंय तुमच्या गावाला येऊन? पहिले तुम्ही राहिलेला इथं. एकदम भारी. मी नाही असा फायदा होतोय काही तर आपल्याकडचे सिमला कुठला कोणाला रेंज नाही त्याच्यामुळे इथं निवांत यायचं असेल 2 दिवस. याचा जुना घर कितीपर्यंत होता तिथं? इथं 2 वर्ष होतं फक्त. 2 वर्ष या घरात राहिलेला आहे. पहिली वातावरण एकदम भारी आहे इथचं. बदललं. तुम्हाला गरज नव्हती आपल्या गावात यावाची. हा? गरज नव्हती. इथंच राहत होतास. गावात येऊन तुम्ही फुकटचा आमच्या गावाचं वजन वाढवलं. दादा कुठं झालो ना आपण?
मांड्याच्या धबधब्यावर फक्त एक नंबर. आम्ही तर बघलो नाही. ठिकाणी चाललो. त्याच्या प्रत्येक सेंटरला मी आंघोळ करायला सकाळी उठून जायचो. तर बघा एकदम ओल्ड वाडा टाईप वाटे, जुन्यांचा वाडा. 1959चा आहे. सर्व जुनं घरं आहेत. गावाला आलतो परत एकदा त्याच योकोन पूल धोकादायक घोषित करून बंद केला. आता हे दुसरा ऑप्शन आमचा पाण्यांची चाललो. काय करणार, बघायचं आहे तर जावायलाच पाहिजे. कसा काय नाही काय भेटत. आलो ना एवढे लांब, रुतबा कमी नाही झाला पाहिजे बस. आमच्या शेतावरचे पौलीन आल्यासारखं वाटते, पण इथं पाणी जास्त आहे. हा ब्रिज तो बंद केला त्याच्यामुळे आता इच्छी चाललो. बाकी नाही, नजारा भारी आहेत. हे बघा एक नंबर वाटते. पौल कसं वाटतंय? जोडी बघा, पॅन्ट भिजल र. ये बाबा, हा पेंडा ठेवण्यासाठी माच आहे. हा प्रकारच आपल्या गावातून गायब झाला आहे. बैलाच राहिले नाही, माच नाही, पेंडा पण नाही. पोपटीला पेंडा लवकरच संपवतात. आणि हा बेरा बैलांचा मस्त. आणि आपली मंडळी पायी पायी लागलेला आहे. डावखरांची नदी पार करता करता भरपूर मेहनत करून हा नजारा पाहायला भेटलाय. सुंदर धबधबा आहे. मांडले कसा व्ह्यू आहे बघा. नाद केला पण वाया नाही गेला. आलोच शेवटी. आता घरात जाऊन टाइम झालं झालं. असं ठिकाण भेटलो काय वाटत नाही. काय व्ह्यू आहे. छोट्या देवकून बोललो तरी चालेल. एक नंबर. आणि कोणूच नाही इथं. आम्ही जाऊ फक्त. होती ती गेली. जवळजवळ येऊन आम्हाला अर्धा एक तास व्हायला आलाय.
या दोघांचे फोटो काय संपत नाही. सिद्धूचे तर मला वाटते 200-300 फोटो आतापर्यंत झाले असतील. या दादांनी मस्त पॅक सिस्टम आणलेलं आहे प्यायला. मस्त आता हे भाऊ बसले. तुम्ही बघू शकता गावठी शाहरुख खान. मांडले वॉटरफॉल. इकडे यायचं आमचं मन नव्हता, घरी जायचंच होतं लवकर. पण आता बघितलं तर असं वाटतं की अजून इथे 4-5 तास थांबवा. 100% तेवढा टाईम नाही आमच्या इथे जावं लागेल. वेळेच्या अभावी आम्हाला लवकर निघायला लागेल. आपण बराच प्रवास करायचा. 120 किलोमीटर जावं. 120 ते 140. मारायला काय पाणी वाप होता काय. यांच्या इथं आम्ही जेवण केला काकांच्या घरी आणि तेच आम्हाला इथपर्यंत घेऊन आले. धन्यवाद काका. आता आलो आम्ही खरोशीला. जवळपास पोचलो आता. अजून आहे थोडा. हे बघा आमचं थांबलं. चहा पिवायला थांबलेलं आहे. हात धुतोय. हे जावंही निघतील आता खरोशीला जावाला. सासूरवाडीला जातील. वहिनीच राहणार. आता आपण शिरलेलो. 2 मिनिटात आम्ही आमच्या गावात. महाडोशी आम्ही 4:30 वाजता निघलेलो. जवळजवळ 7:30 वाजता झालं. 2 मिनिटात गावात बोललो. हायवेला होतो. रस्त्याला जाम पाऊस होता. म्हणून काय मोबाईल काढला नाही. आता नाही. गावात आलो. मित्र आम्ही सर्वजण गावात पोचलो सुखरूप. धन्यवाद. ब्लॉग आमचा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आम्ही गावात फायनली पोचलो आहोत.